नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPC कंबाईन ग्रुप सी प्रिलियम्स 2026 बद्दल एक लेटेस्ट अपडेट बघणार आहोत। अपडेट अशी आहे की आयोगाने आता एक्झाम सेंटर चेंज करण्याचा किंवा निवडण्याचा ऑप्शन सुरू केलेला आहे, तर त्याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ हा मी बनवत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम सेंटर कसे निवडायचं ह्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। कारण की काही विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरतात किंवा त्याच्यासाठी एक्झाम सेंटर निवडण्यासाठी त्याच्या सायबर कॅफेमध्ये जातील, तर त्याची तुम्हाला काही गरज लागणार नाही। फक्त 2 ते 3 मिनिटाची प्रोसेस आहे, ठीक आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गट क 2026 पूर्व परीक्षा केंद्र निवडण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि अंतिम तारीख महत्त्वाची बघा, लास्ट तारीख आहे 31 जुलै 2026 आहे। तर सुरुवातीला प्रथम तुम्हाला आपली ही जी वेबसाईट आहे लॉगिनची, ती वेबसाईट एंटर करून तुम्हाला सुरुवातीला लॉगिन पेज दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल ID किंवा तो तुमचा मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर जो तुमचा पासवर्ड असेल तो एंटर करून तुम्हाला काय करायचं, सिम्पली जे लॉगिन आहे ते करायचं आहे, जे आपण नेहमी करतो तसं, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला एक कोड दिसेल, तो कोड एंटर करायचा आहे, ठीक आहे। जो तुम्हाला कोड असेल तो आणि प्रोसीड करायचा आहे। पुढच्या नेक्स्ट पेजवरती तुम्हाला असं पेज दिसेल, आयोगाचं जे होम पेज आहे ते असं दिसेल। त्याच्यामध्ये तुम्हाला माय अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल। जेवढे तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे त्याची लिस्ट तुम्हाला दिसेल। जे तुमचं लास्ट जे आहे म्हणजे महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026, त्याच्यामध्ये हा जो आहे त्याच्यामध्ये व्ह्यू हा ऑप्शन आहे बघा, त्या व्ह्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज असं दिसेल। नेक्स्ट पेज म्हणजे त्याच्यामध्येच तुम्हाला फक्त वरती तुम्हाला हे 2 ऑप्शन दिसेल, एक फीज रिसिप्ट आणि सेंटर सिलेक्शन। सेंटर सिलेक्शनमध्ये तुम्हाला ॲड आणि चेंज ह्याच्यावरती क्लिक करायचं। ॲड आणि चेंज का दिलेलं आहे, कारण तुम्ही एक ॲड करू शकता, नंतर जर तुम्हाला ते जर चेंज करायचं असेल, जर समजा तुम्ही सांगली किंवा कोल्हापूर निवडलं असेल, नंतर तुम्हाला पुणे हवे असेल तर तुम्ही पुणेसुद्धा निवडू शकता, चेंज करू शकता। त्यामुळे ॲड आणि चेंज दोन्ही ऑप्शन असे आहेत, ठीक आहे। नंतर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड अँड चेंज ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक स्क्रीन येईल तुमच्यासमोर। इथे तुम्हाला यू प्रिव्हियसली सिलेक्टेड, म्हणजे जर तुम्ही आधी सिलेक्ट केलं असेल आणि नंतर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला दाखवेल ते सुद्धा ते इथे येईल। आता सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस, तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम 1 एक्झाम सेंटर, एकच तुम्ही सेंटर निवडू शकता। 2 तुम्हाला किंवा 3 ऑनलाईन एक्झामिनेशनसारखं तुम्हाला इथे तसं निवडता येणार नाही, फक्त एकच तुम्ही सेंटर निवडू शकता। आता इथे तुम्हाला ह्याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल, तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट दिसेल। जर तुम्हाला पुणे निवडायचं असेल, पुणे, सांगली, कोल्हापूर जे पण काय असेल, नाशिक वगैरे, त्याच्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। आणि त्याच्यानंतर फक्त सोपं म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह करायचं आहे, बस एवढंच आहे, जास्त काही नाही। सेव्ह केल्यानंतर परत जर तुम्ही ह्याच्यावरती जर केला, परत जी मगाशी प्रोसेस सांगितली ह्याच्यावरती जर गेला ॲड अँड चेंजवर, त्याच्यावर जर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार आहे परत सेम। तेव्हा तुम्हाला यू प्रिव्हियसली सिलेक्टेड, जर तुम्ही सांगली मगाशी निवडलं असेल तर तुम्हाला इथं सांगली दिसणार। हे जर तुम्हाला परत चेंज करायचं असेल तर परत ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही परत त्या लिस्टमधील तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। एवढंच, फक्त 2 ते 3 मिनिटाची प्रोसेस आहे, जास्त वेळसुद्धा लागणार नाही तुम्हाला, ठीक आहे। परत अजून एकदा सांगतो, लास्ट डेट काय आहे ती 31 जुलै ही लास्ट डेट आहे, ही लक्षात ठेवा, ही महत्त्वाची डेट आहे। ह्याच्या आधी तुम्ही करून घ्या, कारण की काही जणांना माहीतसुद्धा नाही की एक्झाम सेंटर निवडण्याची प्रोसेस चालू झालेली आहे, ठीक आहे। परत एकदा सांगतो, बघा माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर व्ह्यूवरती क्लिक करून परत इथे तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्शन ऑप्शन दिसेल, वरती दिसेल, हे लक्षात ठेवा, त्याच स्क्रीनवरती। नंतर तुम्ही इथून सोप्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्या लिस्टमधून सेंटर सिलेक्ट करू शकता, ठीक आहे। ही आजची जी माहिती होती ती इथेच मी थांबवतो, आणि जर ह्याच्यावर जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तिथे तुमचं मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जर आजची जी माहिती असेल ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा, त्याची जी लिंक असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ठीक आहे। आजची माहिती इथेच थांबूया। जय हिंद।